आधी विधानसभा आणि आता महापालिका, अजित पवारांनी नवाब मलिकांसह कुटुंबियांवर मेहर नजर कायम ठेवली आहे का असं म्हणावं लागेल। खरं तर नवाब मलिक यांना उघड विरोध करणाऱ्या भाजप आणि शिंदे सेनेला अजित पवार झुगारून लावतायत का असा सवाल उपस्थित होतोय। याचं कारण महापालिका निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नवाब मलिकांच्या घरात तिघांना उमेदवारी दिली आहे। कोण आहेत हे तिघे? मलिकांच्या मुद्द्यावर भाजप शिंदे सेनेचा आक्षेप का आहे? असं असूनही अजित पवार युती तोडायला तयार होतात, पण मलिकांना सोबत का ठेवतायत? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं शिंदे सेनेला सोबत घेतलंय, पण त्याच वेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ मात्र सोडली आहे। याचं कारण अजित पवारांचा तोच नेता आहे ज्या नेत्याला महायुतीच्या दोन्ही पक्षांनी विरोध केलाय, पण तरी अजित पवार त्या नेत्याची साथ सोडत नाहीत। तो नेता आहे नवाब मलिक। शरद पवारांचे कट्टर समर्थक असलेले माजी मंत्री नवाब मलिक सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळूनही त्यांची आमदारकी हुकली, पण त्यांची मुलगी सना मलिक आमदार झाली। मलिकांना भाजपसह शिंदे सेनेनं विधानसभा निवडणुकीही वेळीही विरोध केला होता, पण अजित पवारांनी त्यावेळीही विरोध झुगारला आणि आता पालिका निवडणुकीतही मित्रपक्षांच्या विरोधाला झुगारून नवाब मलिकांच्या कुटुंबावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मेहर नजर कायम ठेवली आहे। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मलिकांच्या घरात 3 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे। कोण आहेत हे तिघे? पाहूया। अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबई पालिकेत सध्या तरी स्वबळावर रिंगणात आहे। त्यासाठीची 35 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली आहे। यात नवाब मलिकांच्या घरातल्या 3 उमेदवारांना पक्षानं तिकीट दिले। यात नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, बहीण डॉक्टर सईदा खान आणि कप्तान मलिक यांची सून बुशरा मलिक या तिघांना पक्षानं उमेदवारी दिली। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया त्यांचे प्रभाग कोणते आहेत। नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर नवाब मलिकांची बहीण सईदा खान यांना प्रभाग क्रमांक 168 मधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर कप्तान मलिक यांची सून बुशरा नदीम मलिक यांना प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय। खरं तर प्रभाग क्रमांक 170 हा कप्तान मलिक यांचा प्रभाग होता, पण तो महिला राखीव झाल्यानं कप्तान मलिक यांनी या वॉर्डात आपल्या सुनेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला, तर ते स्वतः प्रभाग क्रमांक 165 मधून निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे एकाच कुटुंबातले 3 जण निवडणूक लढवणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। एकीकडे नवाब मलिकांना सोबत घेतल्यानं महायुतीत तणाव निर्माण झालाय। हा विरोध इतका जास्त होता की मलिकांना सोबत घ्यायचं असेल तर अजित पवारांना युतीवर पाणी सोडावं लागल्याचं बोललं जात आहे, पण तरी अजित पवार नवाब मलिकांना सोडायला तयार नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर नवाब मलिक हे शरद पवारांसोबत होते, पण 2022 मध्ये मनी लॉन्ड्रिंगचा आरोप झाला आणि मलिकांना तुरुंगवास भोगावा लागला। ते बाहेर आले आणि त्यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला। त्यामुळे अजित पवारांनी आपल्या कुटुंबाला आधार दिल्यानं त्यांच्या सोबत राहणं माझं कर्तव्य असल्याचं मलिकांचं म्हणणं आहे, तर मलिकांवरचे आरोप सिद्ध झाले नसल्यानं त्यांना डावलणं शक्य नसल्याचं सांगत राष्ट्रवादीनं भाजपसह शिंदे सेनेला विरोध केलाय। पण मलिकांना जवळ करणं यामागं मोठं कारण आहे तो मुस्लिम मतदार। मुंबईतला मुस्लिम मतदार हवा असेल तर मलिकांचं नेतृत्व बाजूला करणं राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारं नाहीये। याची झलक विधानसभा निवडणुकीत दिसली। पहिल्यांदा रिंगणात उतरूनही मलिकांची लेक सना मलिक अणुशक्ती नगरमधून निवडून आल्या आणि राष्ट्रवादीच्या आमदारही झाल्या। आता पालिका निवडणुकीत मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मलिकांच्या घरात तिघांना उमेदवारी दिली आहे। भाजपच्या नाकावर टिच्चून अजित पवारांनी मलिकांना निवडणूक निर्णय समितीतही घेतलाय। मलिकांच्या घरात तिघांना उमेदवारीचं तिकीट मिळाल्यानं पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दाही चर्चेत आलाय। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।